व्यवहारे एम ॲग्रिकल्चर युट्यूब चॅनलवरती मी तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपण पहिले लेक्चर पाहिलं ते आहे बेसिक इन ॲग्रिकल्चर. ओके, तर आता आपण त्यामधला जो किंगडम होता, किंगडम फंजाय, त्यामध्ये आपण एक पाहिला होता सब्जेक्ट, त्याचं नाव होतं प्लांट पॅथॉलॉजी. तो आपण बघणार आहे. ओके, आता पहिले बघणार आहे डिफाइंड प्लांट पॅथॉलॉजी. ओके, व्हॉट इज मीन बाय प्लांट पॅथॉलॉजी और डिफाइंड प्लांट पॅथॉलॉजी. तर बघा, the science that deals with the study of diseases of plant, their development and control is called as plant pathology or phytopathology. Diseases म्हणजे काय? रोग, त्याची वाढ, डेव्हलपमेंट आणि त्याचं नियंत्रण. ओके, लक्षात घ्या. The science that deals with the study of diseases of plant, their development and control, it's called as plant pathology or phytopathology. आता पहा, इथं वर्ड आहे फायटोपॅथॉलॉजी. आता इथं आहे फायटॉन्स. फायटॉन्स मीन्स प्लांट, म्हणजे वनस्पती. Phytons means plant. Then pathos means disease. म्हणजे काय? रोग. आणि logos means science, विज्ञान. तर बघा, आपण जे बघत आहे ते प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे वनस्पती रोगशास्त्र. ओके, तर बघा, देन त्याच्यानंतर इथे एक वर्ड आलेला आहे डिसीज. तर आता बघा, डिसीज म्हणजे काय? ओके, डिसीज इज अ फिनॉमिनॉन ऑफ द interaction between the host, the pathogen and the environment is called as disease. ओके, तर बघा, इंटरॅक्शन आहे कोणाकोणाचं आहे? होस्ट म्हणजे असा व्यक्ती किंवा अशी वनस्पती की ज्यावरती तो डिसीज येतो. ज्या वनस्पतीवर तो डिसीज येतो त्याला आपण काय म्हणतो? होस्ट म्हणतो. ओके, होस्ट अँड द पॅथोजन म्हणजे काय? एनी एजंट दी कॉजेस द डिसीज, it is known as pathogen. Any agent that causes the disease, it is known as pathogen. Okay, and then आहे the environment म्हणजे त्या काळातलं, त्या टाइमातलं, त्या वेळेतलं असणारं तिचं वातावरण. लक्षात घ्या. सपोज आपण असं समजू की हा जो होस्ट आहे हा पोटॅटो प्लांट आहे. ओके, हा जो पॅथोजन आहे हा फंगी. आता फंजाई कोणती आहे? तर फायटोप्थोरा. फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. फंजाई कोणती आहे? फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. आणि याच वेळेत जर कोल्ड क्लायमेट जर असलं, कोल्ड अँड ह्युमिड, ओके, जर क्लायमेट जर असलं तर हा डिसीज घडून येतो. कोणता डिसीज घडून येतो? लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. ओके, लक्षात घ्या. आली डेफिनेशन लक्षात आली. देन त्याच्यानंतर आता बघू आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. वनस्पती रोगशास्त्राचे ऑब्जेक्टिव्ह काय? कोणते ऑब्जेक्टिव्ह आहे? तर पहिला ऑब्जेक्टिव्ह टू स्टडी दी डिसीज कॉज्ड बाय बायोटिक और अबायोटिक एजंट. लक्षात घ्या, जो कोणता डिसीज असणार. ओके, फॉर एक्झाम्पल लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. Okay, to study the disease caused by biotic and abiotic agents. Okay,
बायोटिक म्हणजेच काय, सजीव और निर्जीव, सजीव और निर्जीव. ओके. देन दुसरा ऑब्जेक्टिव्ह पहा, टू स्टडी दी मेकॅनिझम ऑफ डिसीज डेव्हलपमेंट बाय दी पॅथोजन. जो काय तुमचा पॅथोजन असेल, ओके, कोणताही पॅथोजन असू शकतो, बायोटिक एजंट बी असू शकतो, अबायोटिक एजंट बी असू शकतो. ओके, तो पॅथोजन आणि त्याची डिसीज डेव्हलपमेंटचं मेकॅनिझम कसं आहे ते आपण बघतो इथं. ओके, काय चेक करतो आपण, मेकॅनिझम ऑफ डिसीज डेव्हलपमेंट, तुमचा डिसीज कशा कशा प्रकारे डेव्हलप होत आहे ते आपण बघतो, म्हणते त्याचं मेकॅनिझम चेक करतो. ओके, दुसऱ्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये. तिसरा ऑब्जेक्टिव्ह काय असतो, टू स्टडी दी इंटरॅक्शन बिटवीन कोणामध्ये इंटरॅक्शन पाहायचं आहे, त्या प्लांट पॅथोजन इन रिलेशन टू दी ओव्हरऑल एन्व्हायरमेंट. ओके, ओव्हरऑल एन्व्हायरमेंट. देन फोर्थ वन ऑब्जेक्टिव्ह आहे तुमचा, डेव्हलप सुटेबल मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. ओके, फोर्थ वन ऑब्जेक्टिव्ह पहा, टू डेव्हलप सुटेबल मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी फॉर मॅनेजिंग दी डिसीज अँड लॉस बाय देम. लक्षात घ्या, शेवटचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तो डिसीज आपण कशा प्रकारे कंट्रोल क्युअर करू शकतो ते आपण बघतो. ओके, आता फॉर एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊ. हे आता आपण काय करू, एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊ. ओके, तर बघा, सपोज आपण जे अगोदरचं एक्झाम्पल घेतलं डिसीज मध्ये, तो होता डिसीजचं नाव काय होतं, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. डिसीज कोणता आहे तर लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. टू स्टडी दी डिसीज कॉज्ड बाय बायोटिक अँड अबायोटिक एजंट. तर आपल्याला माहित पडलं की लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाचा जो डिसीज आहे तो कॉज बाय बायोटिक एजंट. बायोटिक एजंट कोणता होता म्हणते तर फंजाई होता. बायोटिक एजंट कोणता होता तर फंजाई होता. ओके, फंजाई कोणती होती तर फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाची तिथे ते फंजाई होती. ओके, दे त्याच्यानंतर आता एक फिक्स झालं की आपल्याला बायोटिक एजंट आहे आणि बायोटिक एजंट कोणती आहे तर फंगस आहे किंवा फंजाई आहे. ओके, देन टू स्टडी दी मेकॅनिझम. नंतर काय आपण पाहिलं त्याचं मेकॅनिझम कसं आहे, मेकॅनिझम ऑफ डिसीज डेव्हलपमेंट बाय द पॅथोजन. आता हा जो पॅथोजन आहे, पॅथोजन कोणता आहे फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. ओके, हा फायटोप्थोरा इन्फेस्टन्स त्याचा डिसीज कशा प्रकारे डेव्हलप करतो, ओके, त्याचा आपण मेकॅनिझम तिथे चेक केलं. ओके, मग त्याच्यामध्ये मेकॅनिझम मध्ये इटिओलॉजी पाहिली, सिनोसिटिक मायसिलियम आहे का, ओके, किंवा झूस्पोर जे फॉर्म झाले ते बायफॅजिलेटेड आहे का. ओके, अशा प्रकारचं आपण तिथे मेकॅनिझम चेक केलं. ओके, देन थर्ड वन काय केलं, टू स्टडी दी इंटरॅक्शन बिटवीन प्लांट पॅथोजन इन रिलेशन टू ओव्हरऑल एन्व्हायरमेंट. आता पहा, प्लांट पोटॅटोचं प्लांट तिथं अवेलेबल आहे. ओके, देन त्याच्यानंतर तिथं फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाची फंजाई पण आहे. ओके, पण जर तिथं ओव्हरऑल एन्व्हायरमेंट कसं लागत होतं, कोल्ड अँड ह्युमिड, 90% अबोव जर ह्युमिडिटी असली आणि 12 to 14 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर जर असलं तर काय होते, हा डिसीज इझिली कॉज होणार. हा डिसीज त्या पोटॅटोच्या प्लांटवरती ते फंगस इस्टॅब्लिशमेंट होणार. ओके, तिथं ते काय होणार तर डिसीज कॉज होणार. लक्षात आलं का. तिसरं काय होतं, टू स्टडी दी इंटरॅक्शन बिटवीन प्लांट कोणता आहे पोटॅटोचं, पॅथोजन कोणता आहे फायटोप्थोरा इन्फेस्टन्स इन रिलेशन टू ओव्हरऑल एन्व्हायरमेंट. आणि त्या टाइमचं किंवा त्या परिस्थितीतलं जर वातावरण जर कोल्ड अँड ह्युमिड जर असलं, ओके, थंड आणि ह्युमिड, जिथं वातावरणामध्ये आर्द्रता जर जास्त प्रमाणात असली, 90% आर्द्रता असली आणि 12 ते 14 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जर टेम्परेचर असला तर तो डिसीज तिथं जास्त प्रमाणात तिथं कॉज होणार, तो तिथं सिम्पटम्स ऑकर करणार. ओके, देन त्याच्यानंतर शेवटी लास्ट ऑब्जेक्टिव्ह काय होता, टू डेव्हलप सुटेबल मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी फॉर मॅनेजिंग द डिसीज. शेवटी काय करतो आपण, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. कोणती काय करणार आपण, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. ओके, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट मध्ये काय तुम्ही काय काय यूज करणार, पहिले तर तुम्ही रेजिस्टन्स व्हरायटी यूज करणार. ओके, कुपरी नवीन झालं, नंतर कुपरी मोठी झालं. ओके, पाहिली कुपरी मोठी, कुपरी नवीन, कुपरी जीवन आहे, ETC. बघा, जे चौथा जो आपला ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये काय करतो आपण, कल्चरल झाल्या, फिजिकल, मेकॅनिकल, बायोलॉजिकल, बायोकेमिकल्स, ऑल सुटेबल
मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी यूज टू कंट्रोल देअर डिसीज. हा डिसीज आपल्याला सगळ्या इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट मध्ये जेवढ्या कोणत्या प्रॅक्टिसेस असतील त्या सगळ्या प्रॅक्टिसचा यूज करून हा काय करायचा, आपल्याला हा डिसीज आपल्याला कंट्रोल करायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक सायंटिस्ट आहे अँटॉन डिबरी. अँटॉन डी बरी सायंटिस्ट आहे, याला आपण म्हणतो फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी इन द वर्ल्ड. फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी इन द वर्ल्ड. ओके, लक्षात ठेवायचं का आपण याला फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी म्हणतो. तर हा जो सायंटिस्ट आहे यांनी प्रूव्ह दॅट लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो कॉज बाय द फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. ओके, 1845 मध्ये ओके आयर्लंड मध्ये आयरिश फेमाइन घडून आला. आयरिश फेमाइन. या आयरिश फेमाइन मुळे 1 मिलियन पीपल डेथ. कारण त्यांचं मुख्य अन्न काय होतं तर पोटॅटो असल्यामुळं तिथं हा लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाचा डिसीज आला होता. आणि या डिसीज मुळेच काय झालं, आपण तोच डिसीज बघितला पूर्ण ऑब्जेक्टिव्ह मध्ये आणि डिसीजच्या डेफिनेशन मध्ये. लक्षात घ्यायचं, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो कॉज बाय दी फायटोप्थोरा इन्फेस्टस. आणि हा फंगल डिसीज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघू प्लांट पॅथॉलॉजी इन्क्लूड्स दिस स्टडी ऑफ सायन्सेस. प्लांट पॅथॉलॉजी मध्ये आपण कोणकोणत्या विषयांचा आपण अभ्यास करतो. तर बघा इथे आहे मायक्रोबायोलॉजी, स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. स्टडी ऑफ मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, देन त्याच्यानंतर आहे बॅक्टेरियोलॉजी, दी सायंटिफिक स्टडी ऑफ बॅक्टेरिया. स्टडी ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे काय, जीवाणू. ओके, देन त्याच्यानंतर व्हायरोलॉजी. व्हायरोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ व्हायरस. व्हायरस म्हणजे काय, विषाणू. ओके, विषाणू म्हणजे चांगल्या प्रकारे माहित असणार, करोना. ओके, देन त्याच्यानंतर मायकोलॉजी. लक्षात घ्या, मायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फंगी, फंगस, फंजाय. ओके, म्हणजेच काय, स्टडी ऑफ फंजाय. मायकोलॉजी म्हणजेच काय, स्टडी ऑफ फंजाय. देन त्याच्यानंतर निमॅटोलॉजी. निमॅटोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ निमॅटोड्स. निमॅटोड्स म्हणजेच काय, सूत्रकृमी. ओके, देन त्याच्यानंतर प्रोटोझोआ. प्रोटोझोलॉजी, दी स्टडी ऑफ प्रोटोझोआ. ओके, देन त्याच्यानंतर काय आहे म्हणजे फायकोलॉजी. फायकोलॉजी म्हणजेच काय, दी स्टडी ऑफ अल्गी. अल्गीज म्हणजेच काय, शेवाळ. अल्गी म्हणजेच काय, शेवाळ. ओके, लक्षात घ्या, मायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फंजाय अँड फायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ अल्गी और अल्गाय. ओके, प्लांट डिसीज कॉज्ड बाय द पॅथोजन. ओके, प्लांट पहिला ऑब्जेक्टिव्ह पण तसाच होता, प्लांट डिसीज कॉज्ड बाय बायोटिक अँड अबायोटिक एजंट. तोच टॉपिक पहा, प्लांट डिसीज कॉज्ड बाय बायोटिक और अबायोटिक एजंट. तो बायोटिक एजंट मध्ये कोणते कोणते येतात, फंजाय आहे. पहिला बायोटिक एजंट आहे म्हणजे फंजाय. फंजाय जे काही बुरशी असते तुमचे कोणते डिसीज कॉज करते, तो विल्ट नावाचा डिसीज. विल्ट डिसीज कॉज्ड बाय दी फंजाय. देन रस्ट, देन स्मॉट, पावडरी मिल्ड्यू and downy mildew, etc. disease caused by the fungi. माझा लक्षात घ्या, परत सांगतो. फंजाय कोणकोणते डिसीज कॉज करतात, तर विल्ट आहे. विल्ट म्हणजे मर रोग. मर रोग कोण कॉज करते, तर फंजाय करते. रस्ट म्हणजे तांबेरा. तांबेरा नावाचा जो डिसीज आहे, ओके, रस्ट नावाचा डिसीज, तर तांबेरा असं म्हणतात. तो डिसीज कोण कॉज करते, तर फंजाय कॉज करते. त्यानंतर स्मट, काळी कानी म्हणता येईल.
काडी कानी नावाचा जो डिसीज आहे तो कॉज करून करते त्याला आपण स्मट असे डिसीज म्हणतो. ओके. पावडरी मिल्ड्यू म्हणजेच काय? पावडरी म्हणजेच बुरशी, पावडरी अपीअरन्स ऑन देअर लिप सरफेस. ओके. देन त्याच्यानंतर डाउनी मिल्ड्यू म्हणजेच काय? केवडा. देन त्याच्यानंतर आपण पाहणार बॅक्टेरिया. बॅक्टेरिया कोणते डिसीज कॉज करतात? बॅक्टेरिया कोणते डिसीज कॉज करतात? तर लक्षात घ्यायचं सिट्रस कॅन्कर तर कोणते डिसीज कॉज करता? कॅन्कर. ओके. विल डिसीज ऑल्सो कॉज बाय दी बॅक्टेरिया. ओके. ETC फॉर एक्झाम्पल साठी लक्षात राहू द्या. देन त्याच्यानंतर व्हायरस. व्हायरस नावाचा जो तुमचा बायोटिक एजंट आहे तो डिसीज कोणता कॉज करतो? तो कॉज करतो टोबॅको मोझॅक व्हायरस. ओके. TMV. देन त्याच्यानंतर एलोव्हेन मोझॅक ऑफ ओक्रा. ओके. एलोव्हेन मोझॅक ऑफ ओक्रा हे पण ETC राहू द्या. देन त्याच्यानंतर व्हायरॉइड. लक्षात घ्या सिट्रस वरती एक डिसीज येतो सिट्रस एक्झोकॉर्टिस. ओके. सिट्रस एक्झोकॉर्टिस नावाचा डिसीज आहे कॉज बाय दी व्हायरॉइड. ETC राहू द्या. नंबर ऑफ डिसीज आहे पण त्यातले आपण एक एक्झाम्पल घेत आहे फक्त. देन त्याच्यानंतर आहे मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मामुळे एक डिसीज कॉज होतो त्याचं नाव आहे लिटिल लिप ऑफ ब्रिंजल. ब्रिंजॉल. ओके. ETC. आणखी एक आहे थायलोडी ऑफ सिसॅमम. ब्रिंजल म्हणजे वांगे सगळ्यांना माहित आहे. ओके. सिसॅमम म्हणजे तीड. ओके. लक्षात घ्यायचं. देन त्याच्यानंतर आहे एक कन्सेप्ट आहे फ्लॉवरिंग प्लांट पॅरासाइट. एक कन्सेप्ट आहे फ्लॉवरिंग प्लांट पॅरासाइट. लक्ष द्या इकडे. फ्लॉवरिंग प्लांट पॅरासाइट पाहत असताना एक शब्द लक्षात ठेवायचा. त्या शब्दाचं नाव आहे सोल्ड. SOLD. सोल्ड म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट पॅरासाइट किती आहे? 4 आहे. ओके. पहिला आहे यस म्हणजे स्ट्रायगा. O फॉर ऑरिब्रॉन्ची. L फॉर लॉरेंथस आणि D फॉर डॉडर. लक्षात घ्यायचं. SOLD सोल्ड नावाचा शब्द लक्षात ठेवायचा. त्याच्यावरून तुम्हाला काय दिसणार? फ्लॉवरिंग प्लांट पॅरासाइट कोणते आहे? तर स्ट्रायगा, ऑरिब्रॉन्ची, लॉरेंथस, डॉडर. ओके. आता आणखी एक स्टेप पुढे जाऊ. आता जो स्ट्रायगा असतो तो काय आहे? पार्शियल रूट पॅरासाइट. काय म्हणते? पार्शियल रूट पॅरासाइट. देन त्याच्यानंतर ऑरिब्रॉन्ची आहे हा एक कम्प्लीट रूट पॅरासाइट. ओके. देन त्याच्यानंतर तुमचा लॉरेंथस आहे हा काय आहे? पार्शियल स्टेम पॅरासाइट. आणि देन तुमचा डॉडर काय म्हणते? कम्प्लीट स्टेम पॅरासाइट. ओके. लक्षात घ्यायचं मित्रांनो. कसं लक्षात ठेवायचं? सोल्ड नावाचा शब्द आहे 4 फ्लॉवरिंग प्लांट पॅरासाइट आहे स्ट्रायगा, ऑरिब्रॉन्ची, लॉरेंथस, डॉडर. लक्षात घ्यायचं आपण आहे मातीतले माणसं. ओके. अर्धवट कंप्लीट पार्शियल रूट पॅरासाइट, कंप्लीट रूट पॅरासाइट, देन पार्शियल स्टेम पॅरासाइट अँड कंप्लीट स्टेम पॅरासाइट. लक्षात घ्यायचं. ओके. देन त्याच्यानंतर आता पहा अबायोटिक एजंट. डिसीज कॉज्ड बाय अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंट मुळे कोणते डिसीज कॉज होतात? तर लक्षात घ्यायचं अनफेवरेबल एन्व्हायरमेंट. आता अनफेवरेबल एन्व्हायरमेंट मुळे कोणता डिसीज कॉज होतो? तो ब्लॅक टिप नावाचा डिसीज आहे. फ्रूट क्रॉप वरती ब्लॅक टिप नावाचा डिसीज आहे ऑन फ्रूट क्रॉप. पर्टिक्युलरली मँगो बी म्हणू शकतो आपण. ओके. टिप्स विटांची जी भट्टी असते तिथे निघणारा जो धूळ असतो. ओके. त्याच्यामध्ये नंबर ऑफ गॅसेस असतात त्याच्यामुळे हा डिसीज कॉज होतो. लक्षात घ्यायचं. ब्लॅक टिप ऑफ फ्रूट क्रॉप. ओके. अनफेवरेबल एन्व्हायरमेंट मुळे तो डिसीज कॉज होतो. देन त्याच्यानंतर आहे त्याच्यात कार्बन मोनॉक्साईड नंतर सल्फर डायऑक्साईड असे नंबर ऑफ गॅसेस असतात त्याच्यामुळे तो डिसीज काय होतो? कॉज होतो. त्यानंतर काय आहे? न्यूट्रिएंट डिफिशियन्सी. तर अनफेवरेबल एन्व्हायरमेंट आणि देन नेक्स्ट वन आहे न्यूट्रिएंट डिफिशियन्सी. तर कॉलीफ्लॉवर जे आहे कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलगोबी. ओके. एक फुलगोबीवरती व्हिप टेल ऑफ कॉलीफ्लॉवर येतो.
विथ टेल ऑफ कॉलीफ्लॉवर हा मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सीमुळे कॉज होणारा डिसीज आहे. आजचा टॉपिक इथंच कम्प्लीट.